नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण फिश फ्राय करणार आहोत। अगदी थंड झाले तरी कडक राहतात, झणझणीत होतील आणि कमी सामग्रीमध्ये अशी छानशी फिश फ्राय करणार आहोत। त्यासाठी आपण ताजे वाव मच्छी आणलेली आहे। बघा, ताजी आहे आणि चविष्ट लागते। चला, त्यासाठी आपण घेणार आहोत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 मिरच्या, आले। बघा, आपण चिंचेचा कोल तयार करून घेतलेला आहे। तो थोडं करून आपण वावच्या मच्छीला ते जे तुकडे केलेले आहेत त्यांना आपण मस्त लावून घेऊया, जेणेकरून त्याच्यात असणारा ओशाळपणा कमी होतो। ही फ्रेश आहे त्याच्यामुळे ते जास्त ओशाळपणा नाही, पण आपण नेहमी त्याची थोडीशी टेस्ट चांगली होण्यासाठी, ओशाळपणा कमी होण्यासाठी आपण चिंचेचा कोल लावून घ्यायचा। बघा, चमच्याने थोडं लावायचं, एकदम नाही। सर्वांना आपण छानपैकी लावून घेऊया। बघा किती छान आहे। पहा, मी मच्छी कमीच फ्राय करणार आहे, त्यासाठी मी थोडेसे मसाला तयार करणार आहे। त्यासाठी मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा आमचा आगरी मसाला, आणि चवीनुसार मीठचं प्रमाण मी कमीच घेणार आहे। हे मिक्स करून घेऊया आपण। व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिंचेचा कोल लावलेला मच्छीचे पीस बोलून घेऊया, म्हणजे पूर्ण त्याला ते जेणेकरून सर्वांगाने लागलं पाहिजे। आता आपण त्याला चिंचेचा कोल लावल्यामुळे अगदी छानपैकी आपले सुका मसाला असला तरी त्याला चिकटून जातो। आपण मसाला लावलेले मस्तपैकी हे पीस आहेत ना, ते तांदळाच्या पिठात घोळवून घ्यायचे आणि लसणावर मस्त फ्राय करायचे। पहा, एका साईडून फ्राय करून झाल्यानंतर दुसऱ्या पलटी मारून कडक करून घ्यायचे। असे कडक झालेले वावचा फिश खूप टेस्टी लागतो। त्याला आपण चिंचेचा कोलही लावलेला आहे, लसणाचा स्वादही आहे आणि आपले मसाले पण आहेत। खूप सुंदर आणि चविष्ट अशी आपली मच्छी झालेली आहे। आणि बघा, तुमच्याकडे जर चिंच उपलब्ध नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता। तुम्ही अशा प्रकारे मच्छी नक्की फ्राय करून पहा। आवडली तर शेअर करा। लाईक, सबस्क्राईब करा। थँक्यू।